प्रीतीचं जुळजुळ पाणी, राणीची मंजुळ गाणी. अरे ती नाही येणार बाबा. किती वेळ वाट बघायची मला सांग. हा, काल राणी मला भेटली होती. हा, मला म्हणली मावशी सोकडे जायचंय आईसोबत. ती नाही येणार, तू काल वाट बघायला होतं मला. ए गण्या, राणी मला बोलले येणार आहे. येणार बोलले ना तर येणारच ती. तू ग बस, काय पण नको बोलू. वा 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 वा. हा, म्हणजे आता मित्रापेक्षा जास्त प्रेमावर विश्वास गेला का तुझा? हा, अरे बघतोस ना देवा काय चाललंय इथं. हा, अरे काय काय नाही केलं ह्या मित्रासाठी, आणि काय करायचं बाकी राहिलं होतं रे. हा, पण बास आता नाही बाबा. आता माझ्याच्याने काहीच करणं होणार नाही. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. ए गण्या, अरे बास कर की. तुझी डायलॉग पाहिजे ना ते गीतावर मार. ती तरी पटेल तुला. ओय नाही रे बाबा, ती नाही पटायची बाबा. तिला अवघड कार्यक्रम आहे. का? का म्हणजे तुला माहित नाही का? तू बघितलं नाहीस का? अरे देवाने तिला जरा अक्कल जास्तच दिलेली. हा, तिला पटवायचं म्हणजे साधी गोष्ट आहे काय? त्यासाठी मला एका पायावर 12 वर्ष तप करावं लागेल. ते तप झाल्यानंतर देव मला प्रसन्न होईल आणि माझ्या समोर प्रकट होईल. म्हणेल बोल वत्सा, तुला काय पाहिजे? मग मी त्याला म्हणेल देवा मला गीता दे. देव म्हणाल बाबा तेवढं सोडून काही पण. आता तू विचार कर, जी गोष्ट देवाला जमणार नाही स्वतः देवाला, ती गोष्ट माझ्यासारख्या सामान्य माणसाला कशी काय जमवू शकते बाबा? काय का नाही? म्हणजे पटवायचं काय काय झालं? अयो कधी आले? देव तुझी इच्छा पूर्ण करेन का ते माहित नाही, पण मी नक्कीच करेन. अगं ते मनावर घेऊ नको ग. आमची अशीच चेष्टा चालू होती. हा, चेष्टाच होती. तू चल जरा माझ्यासोबत तिकडं, दाखवते तुला माझा इंगा. अगं सांग ना रावल्या, चेष्टा चालली होती आपली. चेष्टा होती. त्यांना एकांत दे जरा, बोलून दे त्यांना एकमेकांसोबत. बर बर तू चल. उठ, उठ, उठ. ए आलो रावल्या. गण्या, काय होतं काय माहिती. चेष्टा. बस. राणी, इतका उशीर कसा झाला याला? कधीपासून वाट बघतोय तुझी. तू सारखं असंच करते राव. सारखं मला वाट बघायला होते. राणी, एक दिवस असा येईल ना, तू माझी वाट बघशील आणि मी कधीच येणार नाही. असं काही पण बोलू नकोस, आणि लक्षात ठेव याच्या नंतर बोलला तर. मग तू लवकर ये ना भेटायला. उशीर का करते? अरे कामं असतात घरी, आणि असं बिनकामी घराबाहेर निघता पण येत नाही. अण्णांना जर डाऊट आला ना तर ते घराबाहेर निघून पण द्यायची नाही. यायला तुझ्या अण्णाचं एक टेन्शन आहे नाही का? मला असं वाटतं कधी तुझ्या घरी येतो ना अण्णाला बोलतोय, आणि कधी अण्णांचा जावई होतोय. तुला जरा जास्तच घाई दिसते रे लग्नाची. उतावळा नवरा गुडघ्याला बशीन. अरे आपलं वय काय, आणि तुला ह्या वयात लग्न करायचंय वय? आणि माझ्या घरी काय मागणी टाकशील? काय काम करतोस तू? तुमच्या मुलीला 2 वेळचं सुखाचं जेव घालतोय, एवढं तर नक्कीच कमवतोय. आणि जर कामाचं विचारलंय तर सांगेन अण्णांना. तुमच्या मुलीवर आयुष्यभर प्रेम करणं, तिला सुखात ठेवणं, तिला आनंदात ठेवणं, हेच माझं काम आहे, बाकी काय नाही. मग असं ऐकून 100% माझ्या घरची नाही म्हणतील. त्यासाठी तुला दुसरं काहीतरी काम शोधावं लागेल. म्हणजे तुझे अण्णा आपल्या लग्नाला तयार होणार नाहीत? अजिबात नाही. जर तुझे अण्णा आपल्या लग्नाला तयार नाही झाले तर माझ्याकडे एक दुसरा उपाय आहे. कोणता उपाय? सांगू का? सांग. तुला उचलून घेऊन पळून जाईल. वेडा आहेस तू, एकदम वेडा. बघायचं तुला? बघायचं? अहो गावात काय झालंय ते माहितीये का तुम्हाला? काय झालं? ती गावातली चिंगी, हा, ती गेली ना बाळ्या संग पळून. काय बाई, 2 दिवसाच्या प्रेमासाठी ह्या पुरी आई बापाला विसरतात. आणि काय ती पोरग बांधावर मी किती बऱ्या तरी बिड्या फुकतानी बघितलंय, तंबाखू खातोय. सावधी काय करायचं आपल्याला? हे बघ, जोपर्यंत लोक आपल्याला त्रास देत नाहीत ना तोपर्यंत आपण लक्ष नाही द्यायचं. तू एक काम कर, बाहेर लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरात लक्ष दे. ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय, काय करायचं आपल्याला? अरे बाळा, कधी आली तू? आताच. कुठे गेली ती? ती गीताकडे गेली होती. असं आहे होय. बरं, मी तुमच्या दोघांसाठी चहा ठेवते. बरं बरं, आणून त्याला गावात जरा जपून जात जा. आजकाल पोरायचं लय अवघड चाललंय. काय? बरं बरं. आम्हा दोघाला द्या ना, तुला बी ठेव. किती गुणी लेकरू आहे. काय म्हणत होतात? माझं काय घरावर लक्ष नाही होय? घरावर लक्ष. पण मला सांग बरं, आपली राणी कॉलेजला किती वर्गात येतं? मला तसला अडाण्या बाईला कळतं होय कॉलेजातलं? मला सांगा.
अगं मग अडाणी आहेस ना, कमीत कमी आपल्या पोरीकडे लक्ष दे. गावात कोण कोणासंग पळून चाललंय, कोणाचं काय चाललंय, ह्यापेक्षा आपलं लेकरू काय करतंय ना ह्याच्याकडे लक्ष द्यावं. काय आणि ह्याचं ते चाललंय आणि त्याचं ते चाललंय. अहो बरोबर बोलतात तुम्ही. मी डोक्यात ही विचारच केला नव्हता बघा. आता राणीवर लक्ष ठेवीन. आपली राणी बी मोठी आता वयात आली. लक्ष ठेवायला पाहिजे मग. यार गण्या, हा. मला वाटतं मिनिट राणी मळ्यात नको भेटायला. अरे कोणी बघितलं तर लय मोठा प्रॉब्लेम होणार. प्रॉब्लेम म्हणजे साधा सुद्धा नाही, लय मोठा होईल प्रॉब्लेम बाबा. तू न ते राणी तर सापडतलच, पण ते माझं आणि गीताचं काही नसतं ना. आम्ही दोघं बी सापडू. हो. माझा बाप तर लय बेकार सुलून काढाला मला. आधीच ते परीक्षेत बी नापास झालो यार मी. अरे गण्या, तू अभ्यास केला तर पास होशील ना. सांगतो इथं मला काय करावं तेच कळणं झालेलं का. आयडिया राहुल्या, आपण काय करू, अभ्यासाच्या नावाखालीच भेटू ना. हा, अरे लेका कुणाला डाऊट पण येणार नाही. हा, आणि आपलं काम पण होईल. काय म्हणतो? पण गण्या, हा, अभ्यासाच्या नावाखाली कसं भेटायचं रे? अरे गाणे असताना तू काय टेन्शन घेतो, चल डायरेक्ट तिच्या घरी जाऊ. घरी? हा चल. अरे तिचा बाप कसा माहिती ना तुला? अरे वेर देर इज गण्या, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम, देऊ ढकलून गाडी खाली. गण्या प्रॉब्लेम करशील का तू? अरे चल. तिचा बाप पण बघ ना, दोघांची पण कातडी सोडून काढ. अरे तुम्ही लय शेतात पाऊस पडला बा, सर सरकी गेली बरं. आता देवाने पाठविलाय पाऊस एवढा, जरा महाराष्ट्रालाच लावलंय त्याने पळवून. काय करा बाबा, या पावसाने जार झालो रे बाबा, काय बोलू तुला. आपली सरकी वाया जाती. अहो अण्णा, हा तुम्ही तर मागे येऊन बसला वे, समोरून किती वेळा आवाज दिला तुम्हाला? अरे या 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 बसा या. या या कस काय येणं केलं बाबा? ते असं ते सांग ना. काय नाही, तुमच्याकडे चालतो. हा, म्हटलं तब्येतीची विचारपूस करा. अरे तब्येत, अरे लय जाग तब्येत सध्या, मस्त आहे ना. टेन्शनच नाही बघ. बर बर बर. राणे, अय राणे, पाणी आण. अहो अण्णा, राणीला कसा त्रास? मीच जाऊन पिऊन येतो. हा बर बर बर, आपलंच घर आहे. हा, या. अण्णा पत्ते बित्ते पाळीत जा काय. होते. हो म्हणजे अरे पत्ते म्हणजे अरे तुला सांगतो, तंबाखू बंद करायला सांगितली की नाही, लगेच बंद. हा एक नंबर. आणि मसालेदार पदार्थ अजिबात नाही. बाहेर खायला जातो ना का, जेवण जेवण चाललंय, शेतात काय पेरलं होतं? अरे बाबा सरकी गेली पावसानं सरीन, काय सांगू पेरली. काय आहे ते? पाणी पिणं. बर बर बर. राणे, हा. तुझ्या जर हिस्ट्रीच्या नोट्स तयार असतील ना तर दे की, आलं तर घेऊन जातो. बरं हाय माझ्याकडे. आणि इंग्लिशच्या पण आण. काय झालं त्या दिवशी अण्णा माहिती का, हा. वर्गामध्ये हा. ते वर चाळीतले पवार सर नाहीत का, हा हा हा. त्यांनी वर्गात इज्जतच काढली ना माझी सगळी. कमून? आय माय गॉड, तेव्हापासून मी इंग्लिशचं एवढं मनावर घेतलंय, बर. एवढं इंग्लिश शिकायचं मनावर घेतलंय अण्णा, काय सांगू तुम्हाला. ह्या वेळेस 100 पैकी 30 मार्क कन्फर्म पडणार आपल्याला. 100 पैकी 30? हा, 100 पैकी 30 मार्क. अरे 30 मार्काची अगरबत्ती कुठं ओळखतो तू? 30 मार्कात काय होतंय? काय होते म्हणजे? मग अहो अण्णा, मागच्या वेळेस 15च होते मार्क, हा ह्या वेळेस डबल 30. बर. मी खुश, मास्तर खुश, फादर खुश. हे गण्या, पास व्हायला 35 मार्क लागतात. हे मला आधी का म्हणणं सांगत तू, हे असं करते बघा. ते वर्गात पवार सरांनी इज्जत काढली, हा. आता इथं अण्णा समोर बी इज्जत जाईल माझी. ए तुला फुकट सल्ला देऊ का? तू जर ह्याच्या संग राहिला ना, प्रत्येक जागेवर तुला इज्जत घालवावं लागेल बरं. त्यामुळे म्हणतोय ह्याच्यासोबत राहू नको. अरे ह्यो तर बुडणारच, पण तुला बी बुडील बघ. काय प्रश्नच नाही अण्णा तसा. कसं काय? होऊ शकत नाही ते, हा अनपॉसिबल. कसं काय कडे? अहो अण्णा, आपल्याला पावता येते ना, पावता येते? आपण बुडणारच नाही. गण्या, ते पाण्यात बुडायची गोष्ट नाही करत. हा अवघड आहे तुमचं. हो. हा ह्याला काय कर, आता ह्याला माझ्याकडे दे. अरे माझं शिक्षण झालेलं आहे. काय झालं माहिती का, हा. मा बाप मिळाला र, अरे. म्हणून मी ह्या शेतीमध्ये पडलोय. हो, नाही मला मी काय आणणार काय काय? खरे खरे. हा तो शिक्षण ना मी घेतो आता. जमतोय अण्णा, काय टेन्शन नाही, काय टेन्शन. तुम्ही घेता? हा. त्याला इंग्लिशचा क्लास हा, मी लावतो ना. येत जा माझ्यासोबत, तू येत जा इंग्लिशच्या क्लासला, आहे का ना. काय रोज जरा आपलं भेट गाठ अण्णाची. शिक्षण घेता काय घ्या मग आता, विचारायला ए फॉर बी फॉर विचारा. नको नको, आताच नको अण्णा, हा निवांत. ट्युशनला काय शिक्षणाला आपल्याला घाई नसते अण्णा, हा तर ते आपण निवांत चालू करू. विचारा की अण्णा, विचारा. अरे कशाला, आता उठतील ना पप्पा. सांग बरं, ए फॉर काय मला सांग. ए फॉर म्हणजे बघा, ए फॉर माझ्या डिक्शनरीत ए फॉर आंटी लिहिलंय बघा. आंटी? ऑन्टी, ऑन्टी हा एक
महाराष्ट्राच्या कोपऱ्यावर सापडणारा प्राणी अण्णा हा तो ऑंटी आता काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या. मी काय करतो, हा त्या ऑंटीचं सगळं वाचून येतो आधी, हा हा मग तुम्हाला सांगतो. मी ऐकलं नव्हतं राव प्राणी हो. हे सिलेबस अपडेट झालाय जरा आमचा, अच्छा नवीन आलाय म्हण की. नवीन सिलेबस. बरं बरं. चला मग येऊ का? अरे चहा घ्यायचा ना. नाही नको. हा, नको. तिकडे घे, पाचतो ना त्याला चहा मी स्पेशल. हा बरं. ए काय काम लागलं ते या रे. हा? हा. येतो हा या. येणार राहील वरच्यावर आमचं. हा, येऊ का? हा, या, नको या. सोडा बरं का? हा नको नाही. सोडली. हा अरे लय गुणी पोरं ह्याच्यामुळे वाचलो बाप्पा मी. ए यार चहा नाही राव पाडलं पोरायला, अवघड केलं बरं. हा जा. राहुल, तू डायरेक्ट घरी आलास. तुला अण्णांची भीती नाही वाटली का? भीती तर खूप वाटली होती का, पण माझ्या प्रेमापुढे भीतीने हार मानली. आणि अण्णांनी जर आपल्याला पकडलं असतं तर? पकडू दे की, आणखी चांगलं झालं असतं. सांगितलं असतं अण्णाला छाती टोकपणे, माझं राणीवर प्रेम आहे आणि लग्न करणार आहे. अण्णाला बोललो असतो, तुम्ही जेवढं राणीला सुखात ठेवत नाही ना, त्याच्या दुप्पट सुखात ठेवेन. आणि अण्णाकडे तुझा हात मागे, पुढल्या 7 जन्मासाठी नाही बरं का, जेवढे पण आयुष्य आहे ना तेवढ्या सगळ्या जन्मासाठी. मी पण देवाकडे हीच प्रार्थना करते की मला तू ना प्रत्येक जन्मात मिळव. माझं तुझं लय प्रेम आहे रे राहुल. राणी, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. मी तर विचार पण करू शकत नाही रे तुझ्याशिवाय जगण्याचा. आणि असं जर विचार केला ना, मला तर डायरेक्ट गुद मारल्यासारखं होतं बघ. अगं राणी, मी पण तुझ्याशिवाय जगण्याचा विचार नाही करू शकत. माझा जीव अडकलाय का तुझ्यात. तुला मिळवण्यासाठी मी काही करू शकतो. राणी, फक्त तू साथ सोडून जाऊ नकोस. मी तुला वचन देते, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, त्याच्या पुढच्या पण जन्मात नाही. मी काय मग तुझ्या सोबत राहील. राणी, तुझ्या अण्णाने आपल्या लग्नाला विरोध केला तर आपण पळून जाऊ आणि अशा ठिकाणी जाऊ ना का जिथं आपल्या प्रेमाचा कोणीच विरोध करू शकत नाही. तिथं फक्त तू आणि मीच. बरोबर आहे तुझं. आपण अशा ठिकाणी पळून जायचं ना जिथं आपल्याला शोधायला पण कोण येणार नाही. आपण दोघांनी ना सोबत जायचं कामाला आणि सोबतच यायचं. मला तू ना माझ्या नजरेपासून दूर नाही पाहिजे राहुल. राणी, मला पण तू माझ्या नजरेसमोरून दूर झालेलं चालणार नाही. नंतर काही महिन्याने आपल्या घरात खेळण्याचा आवाज येईल. म्हणजे? अगं वेळे, खेळण्याचा आवाज म्हणजे आपल्याला छोटंसं बाळ होणार. मी तर मुलांचे नाव पण ठरवून ठेवलेत. काय? मुलगा जर झाला ना त्याचं नाव कबीर ठेवायचं आणि मुलगी जर झाली ना तिचं नाव राधा ठेवायचं. आणि जर जुळी झाली तर तुझं तर काही पण. असं आपलं आयुष्य किती सुखात राहील ना. मला तर विचार करूनच कस तरी होते. पण राहुल, आपले स्वप्न नक्की पूर्ण होतील ना? आपली सर्व स्वप्न पूर्ण होणार. आणि इथून पुढे तू फक्त स्वप्न बघायची आणि मी त्या स्वप्नांना पूर्ण करणार. चांगला अभ्यास करून चांगली नोकरी करणार. चांगली नोकरी लागल्यावर येतं की तुझ्या अण्णाकडे हात मागायला. मग काय अण्णा नाही म्हणतील. मी तर खरंच स्वतःला नशीबवान समजते बघ, का तुझ्यासारखा मला समजूतदार साथीदार भेटलाय. अगर आणि खरा नशीबवान तर मी. एवढी सुंदर मुलगी माझ्यासोबत आहे. मला असं वाटतं की मागल्या जन्मी मी कुठलं तर पुण्य केलं असेल, त्याचंच फळ मला मिळाले. राणी, तू खरंच लय सुंदर दिसतेस. मला असं वाटतं ना, ह्या जगातली सर्वात सुंदर मुलगी असतो. राणी, मी तुला वचन देतो, इथून पुढे आपल्या आयुष्यात किती मोठं संकट आलं ना तरी मी तुझी साथ सोडणार नाही. तू फक्त माझी आणि माझीच राहणार. या रावल्याची राणी. झालं काम? अरे कशाचं काम बाबा, शेतकऱ्याच्या मागं मरूस तर काम असतंय. काय कुठं झालं तू? मी चाललो आमच्या मळ्यात खाली. बरं काय म्हणतोय कॉलेज पुढे, काय करायचंय काय नाही? हा कॉलेज होय? हा? अण्णा, कॉलेज झाल्यावर MPSC UPSCचा अभ्यास करायचा विचार करतोय. वा, चांगली नोकरी पण लागायचं. अण्णा, नोकरी नसेल ना कोण पोरगीच देत नाही लग्नाला. खरे नोकरी असेल तर कोण बी तयार होते. एकदम 100% खरी बात बोललास बघ. तुला सांगतो, नोकरी म्हणजे कसं असतं माहिती का, 100% पोरीची खात्री. अरे आई बाप आपल्या पोरीचं सुख बघायसाठी काय करतात, नोकरदाराला पोरगी देतात. आणि तुला सांगू का, नोकरदार असला म्हणजे कसं आहे, पोरगी सुखात. मी बी आमच्या राणीला ना नोकरदार बघणार आहे बघ. काय आता बघू ती काय म्हणते इथं. अण्णा, नोकरदारच बघा तुम्ही. हा ना, कंपनीवालेच काय खरं नसते, कवा बी काढून टाकतात.
बरोबर बोललास बघ. आणि तू बी नीट अभ्यास कर बाबा. तो बा भेटला होता काल, म्हणत होता राहुल्या अभ्यासाकडे लक्ष द्याय ना. काय झालंय पोराला काय माहिती. असं करू नको. तुला एक गोष्ट सांगू का, त्या गाण्यासंग काय राहू नको बाबा. अरे लय डळ आहे ती. कसं असतं, माणूस ज्याच्यासोबत राहतो ना तसंच होतं र. आणि बघ, आई बापाला एकुलता एक आहेस र तू. हा, आई बापाची काळजी कर जरा, अभ्यासाकडे लक्ष दे बाबा. अहो अण्णा, गण्याच्या नादी लागून नाही, तुमच्या मुलीच्या नादी लागून मन लागणं झालं कशातच. काय म्हणलं काय रे तू. काय नाही करतं काय ना अभ्यास. अभ्यास कर अभ्यास. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, मी उद्या माझ्या बायकोन आम्ही ह्याला जाणार पाहुण्याकडे. काय राणी एकटी आहे बघ. काय कर, तेवढं घराकडे लक्ष दे. तू गावात चांगला पोरगा आहे रे, म्हणून तुला सांगतोय बरं का. चालतंय अण्णा चालतंय. तुम्ही निवांत फिरून या. पाहुण्याकडे काम आहे. हा करून या की काम. हो मीन गीत आहे की, बरं बरं. मारतो अधून मधून चक्कर. हा हा चालतंय. ये मग भेटू. हा जा. आई, हा तुला एक विचारू का ग, विचार ना ग माय. हे प्रेम करणं एवढं वाईट असतं का ग? म्हणजे बघ ना, ते बाळ्या आणि चिंगी ते दोघं जण पळून गेले आणि नंतर गावी आले तर घरच्यांनी लय मारलं ग त्यांना. आणि ती चिंगी बिचारी लय रडत होती ग. बिचारी चिंगीची काय ग एवढी चुकी त्यात? तुला काय पडलं एवढं विचारायला लागलीच? अगं तसं नाही ग, पण आई मला सांग ना ग. प्रेम करणं वाईट नाही, पण लपडे करून पळून जाणं हे वाईट आहे. काय होतं ह्याने, आईबापाची इज्जत जाते. नातेवाईक तर नातेवाईक नावं ठेवतात. अख्ख्या गावामध्ये साऱ्या खानदानीमध्ये मायबापाची किंमत कमी होती. हे वाईट आहे बघ. 2 दिवसाच्या प्रेमासाठी पोरी जन्म दिलेल्या आईबापाला सुद्धा विसरतात आणि निघून जात्यात. हे काय मला पोरीचं खरं वाटत नाही बघ. गावामध्ये कसं फिरावं लागतंय नाक कापल्यावाने बघतेस ना. आता त्या पोरीला आहे का इज्जत? पोरीला नाहीच नाही, पण तिच्या आईबापाला सुद्धा किंमत नाही आता. आणि हे तू तर काय असलं करीत नाहीस ना. आई अगं असं काही करत नाही, आणि तुला माझा विश्वास तर आहे ना, मी असं काही करायची पण नाही कधी. आणि हे जर असं काय कळालं ना तुझ्या अण्णाला, तर अण्णा तुला हाणीन, पण मला तर उभं कापूनच टाकीन बघ. बरं आई, तू काही टेन्शन घेऊ नको, मी नाही करणार तसं काही. आणि हा बघ, 2 दिवस अण्णा तुझे आणि मी गावाकडे जाऊन येतो तुझ्या आजीला भेटून. हा, आणि तुला नेलं असतं, पण तुझं कॉलेज बुडन, अभ्यासाकडे लक्ष नाही राहायचं. आणि संध्याकाळी एकटीच झोपू नको. झोप नाही आली तर आपल्या घरी गीतीला बोलवून घे. बरं बरं. तू जाऊ नको कुणाच्या घरी. नाही नाही. मग मावशी, ऐक ना. अरे ती शिळी शोधायला नाही रावल्या. हा, म्हातार लय वैतागले रे. लोकांना आज काही कळतच नाही राव. फुकट भेटलं की काही उचलतात लोक. गण्या, जाऊ की थोड्या वेळानं. बरं ते जाऊ दे. तुला सांगायचंय ते पार्टी दिली नाही बरं का तुम्हाला अजून. हा, आणि म्हणजे मी महागत नाही म्हणजे तू हेच करायला लागला काय? तुला एक तर हॉटेलवर नाही ना, मी काय करीना, खर्चात टाकेना. हा, मित्राला 2-4 बिस्किट पुढे तरी घेऊन दे. ए गण्या, तुला पार्टी तेव्हाच भेटल जेव्हा माझं लग्न होईल. आणि पार्टी कधी माहिती आहे का तुला? अरे पार्टी कधी महागत नाही ते सांग रा. माणूस सुखी असल्यावर पार्टी करतो, माणूस दुःखी असला तरी पार्टी करतो. काही कारण नसलं का तरी पार्टी करतो रे माणूस. आणि ज्याला पार्टी द्यायची नाही का, ते तुझ्यासारखे कारण सांगतात असे 2 बिस्किट पुढ्यासाठी. कळलं ना? तुला पार्टी तेव्हाच भेटल जेव्हा तिच्या गळ्यात माझं मंगळसूत्र पडेल. घ्या 2 बिस्किट पुढ्यासाठी किती वर्ष वाट बघावं लागते मला अजून. हा, गोर कलियो काय मावशी, अवघड कार्यक्रम आहे. हा, तिने महागितलं असतं का, अख्खं दुकान घेऊन दिलं असतं तिला. 2 बिस्किट पुढ्यासाठी. तुझ्या तोंडात साखर पडू. काकी 2 चिक्की द्या. काकी पैसे मी देतो. द्या मावशी या. कसं एकमेकाची मदत केली पाहिजे मावशी, आहे का? त्यांचे पैसे आम्ही दिले का, आमचे पैसे तुम्ही दिले का? काकी, ह्याला 50 पैसे चॉकलेट द्या. आपण एवढा खर्च. हा, मावशी 2 किलो साखर, अर्धा किलो चहापत्ती सगळं बांधा त्याच्या नाव टाका. हो, राहुल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. अगं तुझ्यासाठी पण एक सरप्राईज आहे माझ्याकडे. आधी तू सांग. नाही, आधी तू. आधी तू ना राणी. आधी तू सांग ना. बरं सांगतो. राणी,
माझ्या आतल्या शक्तीने मला एक गोष्ट सांगितली. काय? तुझ्या आई आणि अण्णा 2 दिवस गावाला चाललेत ना? तुला कसं काय माहिती? अरे मी आता तीच तुला सांगणार होते. आहे का नाही जादू? बरं झालं आता. आता इथून पुढे 2 दिवस आपल्याला लपून छपून भेटायची गरज नाही. डायरेक्ट तुझ्या घरी येतो. हा ना. बरं चल, ते आता थोड्या वेळात निघतील आणि तू पण लवकर या. चालतंय. बरं, हे दे तुझ्यासाठी. चल येते. हा. नशीब काढलं की पोराने. बर मी काय म्हणतो, तुझ्या त्या आतल्या जादून बघ ना, माझी ती हरवलेली शेळी सापडते का? ए गण्या, हा. मला तसलं काही कळत नाही रे. मला फक्त माणसाच्या मनातलं कळतं. फक्त माणसाच्या मनातलं? होय. मग ते बघ की माझं आणि गीताचं जुळून येते का जरा, म्हणजे ती पटेल का मला? ए बाबा, तसलं काय माहित नाही मला. बघ की बाबा, अरे आमचं जुळून येऊ दे ना बाबा. ए बाबा, ती काय शाने आहे रे? तिच्या मनातलं काय कळत नाही मला. यार बघ ना बाबा, मित्राचं बोल होती ना. तसलं काय माझ्या डोक्यात घुसू नको. चल. राणी, घराकडे लक्ष दे बर का. आणि तुला महत्वाची गोष्ट सांगतोय, कॉलेजला व्यवस्थित जायचं, व्यवस्थित यायचं. गावातले पोरं लय टवळ खोरायचं काय. चला, उशीर व्हायला. धर ही पिशवी. आणि बरं का माय, आणि तेवढं ना शिगडीवर दूध ठेवलंय, वरी जाईन बंद कर बर का. बरं बरं. हा. सांभाळून राहा माय माझ्या बाळा. हा. 2 दिवसात येते मी. बरं बरं, या मग लवकर. हा. चला. वेळेवर हे करा. हा. हो का? हा हा. अरे तू एवढे लोक कशाला आलास? आणि ते अचानक आले मग? अण्णा कशाला येतात आता? अण्णा आता 2 दिवसांनी येणार. मी आहे की कशाला घाबरते? आज रात्री इथंच थांबणार आहे मी. बर. आता मेकअप करतो ना, कुठं गेलो? किचन चल पटकन चल ना. अयो अण्णा, तुम्ही काय काय झालं? काय बाबा, ते पाकिट विसरलं ना. आता पाहुण्याच्या गावाकडे गेलो, खर्च्या पाण्याला पैसे, ते गाडीतलं पेट्रोल संपत आलं, ते तुझ्या माहेर तिथं उभं करून आलो मी. सर्व घेऊ दे मला पाकिट. थांबा, मी देते ना. तुला घाबराय काय झालं एवढं? घाबरेल नाही, ते पळत आले ना, त्याच्यामुळे थोडासा दम लागला. गॅसवर दूध ठेवलं तर. थांबा, मी देते. ये जरा. अरे लय डोक्याला ताण बाबा. घे दारावर लावून. हा, लक्ष दे बघ. काय गेले का अण्णा? अरे तू जर जास्त घाई केली याची, त्याने जर पाहिलं असतं तर. मला वाटतं तुला सरप्राईज. सरप्राईज. तू सरप्राईज नाजले महागात पडलं असतं बघ. तुझी आणि माझी दोघांची वाट लागली असते आज. तर मला सांगत आणा येणार म्हणून. वरती जाऊ दे. हे बघ, आता तू जाई, नाहीतर नवस आपल्याला पाहिलं ना, लय मोठं मॅटर होऊन जाईल. बरोबर, मी जातो आणि थोडा वेळ येतो. तोपर्यंत माझ्या आवडता ड्रेस घालून ठेव. बरं. जय बाबा जॅकी चव्हाण. या अय, काय झालं माहितीये का तुला? अरे काही येऊ दे रे रावल्या, मला डिस्टर्ब करू नको. सुनामी येऊ दे, भूकंप येऊ दे, तिकडे ढगपुटे होऊ दे,
2 मिनिटं शांत बस. अरे काय नाही, अरे तुम्ही मरता मरता वाचलोय आणि तुझं काय चाललंय? अहो राहुल शेठ, मी हे कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय माहिती का तुम्हाला? कोणासाठी? हा, अरे मित्रा, उद्या तुला आणि राणीला समजा अण्णांनी पकडलं, हा, तर तुला कसला बेकार आणतील रे? हा, आणि तुझा मित्र म्हणून मला बी बेकार आणतील. हा, तर मग त्यांच्यासोबत लढाई करायला मी प्रॅक्टिस करायला लागलो कराटेची. हा, अरे गण्या, तुझ्या कराटीची गरज आता होती. म्हणजे काय सांगू, ते अण्णा नाही गावाला गेले नाही का? हा, शिरलो राणीच्या घरात. अयो, अरे 2 मिनिटं पण झालं नाही, हा, आले की अण्णा. अण्णा, राणी हाय. दरवाजा उघड. अयो, असली फाटली होती ना माझी, लपून बसलो का. मग पुढं काय झालं? पुढं काय, राणीने कसं बस लपवलं मला. हा, अण्णा घरात आले, हा. पॅकेट घेतले आणि गेले निघून. सुटका झाली माझी. हायला अवघड कार्यक्रम आहे. अरे मित्रा, जरा धीरानं काम करायची असते रे अशी. हा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. हा, माणसामध्ये जरा पेशन्स पाहिजे रे, पेशन्स असायला हवा माणसामध्ये, कळतंय का तुला? खरंय गण्या तुझं. हा, जरा माझी चूकच झाली. मग कर तू प्रॅक्टिस कर. हा, मला वाटते मला बी गरज आहे. मला बी शिकव. तुला शिकायचंय? हा. चल बाबळी खाली. कुठं? हा, बाबळी खाली जावं लागते इथं शिकव की. यार, के रस्ते में बहुत काटे होते हैं मित्रा, चल बाबळी खाली. काय ग? आज जरा जास्त चेहरा फुललाय तुझा. नाही ग, असं काय नाही, रोजच्या सारखं तर आहे. नाही ग, लईच फुललाय, पहिल्यापेक्षा जास्त. अगे असं काय नाही. काय असं काही नाही, मला माहितीये ना सगळं काही. काय ग? राहुल रात्री तुझ्या घरी आला होता ना. मग आता राहुल घरी येण्याचा आणि माझा चेहरा फुलण्याचा काय संबंध? रात्री काहीतरी झालं असं ना तुमच्यामध्ये ए गुलगुलू. बाई, असं काय नाही, आमचं ठरलेलं आहे सगळं काय ना लग्नानंतरच करायचं. लग्नाच्या आधी सगळे असंच म्हणतात, पण सगळं करून बसतात. अच्छा, असं का? बरं, तुला वाटेल ना तसं, तू जसं समजते तसं समज. बर, चला मग आता कॉलेजला. चल वेट. हो अण्णा, काय फिरायला गेलते काय? काय रे भाऊ? फिरायला गेलते? काय फिरायला जावा? अहो सासूची तब्येत खराब होती, हा. म्हटलं म्हातारी व गचकायची भिजकायची पुन्हा भेट होती नाही होती, मग गेलो होतो. बाहेर लयच लक्ष अण्णा तुमचं, जरा घरी बी लक्ष द्यावं. म्हणजे काय, तुमची पोरगी कॉलेजला जाते का कुठे जाते हा. ते जरा बघाव. घरात जरा लक्ष द्यावं अण्णा, तरी त्याची पोरगी आहे आपल्या घरात. नीट बोला बरं का रे भाऊ. नीट बोला काय? हा, मला जे डोळ्याने दिसले ते बोललो मी अण्णा तुम्हाला. काय दिसत? सांगायचं काम बघा, तुम्ही विचारा की पोरीला, मला काय माहिती आता. तुम्ही तुमचं बघा काय, तुम्हाला सांगायचं काम आहे तुम्हाला. लक्ष द्या जरा अण्णा घरात, बाहेर नका लक्ष देऊ. बरं, लयच मारायला जायला लागले तुम्ही. एवढा कशाला विचार करतात? सरळ जाण झिंज्या धरा आणि सण सण 2 तोंडात हाना, मग बघा कशी पटापटा बोलतीय. ए अगं बसते का? यायला. अगं तुला कळतं का या गोष्टी कशा निस्तरायच्या ते? हा, इथं गाववाल्यांनी सांगण्यावरून आपण आपल्या पोरीवर संशय घ्यायचा.
आणि उद्या तिचं काही नसलं तर मग काय करायचं ग? मग तुम्ही काय वाईट साईट व्हायचीच वाट बघता काय? मी तुला सांगू का, ही सगळी ना तुझी चूक आहे. पोरीला लाडून ठेवलंस तू. तुझं काम नाही का पोरीकडे लक्ष द्यायचं? हा, उद्या जर का त्या पोरीने काय केलं ना, याद राखा मग. कुठे ती? गोट्यात. तू इथं आहेस का काय? साऱ्या घरामध्ये आवाज देऊन आलो आम्ही. अव्वांना म्हणलं अभ्यास झाला माझा, हा हा, मग म्हटलं जरा वेळ येऊ आणि इकडे काम करावं गोठ्यात. बरं 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 बरं. कस काय कॉलेज प्लेस बरं चाललंय ना? हा एकदम व्यवस्थित. हा. का बरं काय झालं? काय नाही, आपलं सहज विचारलं. ती गीता तुझ्याच वर्गात आहे का ग? हा आम्ही एकच वर्गात आहे. बरं. आणि तो गण्यान रावल्या ते पण आमच्याच वर्गात आहे. असं आहे का? हा. काय नाही, तेच विचारायचं होतं मला. बरेच दिवस झालं भेट नाही. अरे ते काय, मी कामात असतोय बघ. हा, कामात असलं म्हणजे काय होतंय, मग तुला बोलता येत नाही, काय चाललंय बघता येत नाही. आज आवर्जून म्हणलं बोलावं तुला. हा, अण्णा काय टेन्शन घेऊ नका, मी एकदम व्यवस्थित आहे. हो बाळा, एका लेकीचा बाप आहे बघ मी. आणि लेकीच्या बापाला ना टेन्शन असतंच बघ. आपली लेक काय करती, कुठं जाती, कॉलेजला जाताना काय करती, साऱ्या गोष्टीचं टेन्शन असते बाळा. तुला सांगतो, आजकालचे पोर आहेत नाही, ह्यांचा काय भरोसा नाही बघ. हे शिक्षणाच्या नावाखाली ना काय रिकामे धंदे करतील ना, काय सांगता येत नाही. तू तर काय करीत नाही ना? म्हणजे अण्णा? अगं म्हणजे हे बघ, तुला स्पष्ट विचारतो मी. म्हणजे तू कोणाच्या मागं म्हण किंवा एखादं पोरग तुझ्या मागं म्हण, असं काही नाही ना? म्हणजे तुझं काही लपडं फिपडं तर नाही ना? अहो अण्णा असं काही पण काय बोलताय? तुमचा माझ्यावर विश्वास नाही वय, आणि तुम्ही असं काय बोलला ना, मी तसं कधीच काहीच नाही करणार. बर, आनंद वाटलं पाहिजे ऐकून मला. आता समाधानी आहे बघ मी. हा, बर, करतो तो काम, मी जरा आराम करतो. हा, बरं. हा, करा करा. अरे काय हे का मजाचा विषय का? आम्ही कशासाठी बोलवले तुम्हाला माहिती का? आमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? अगं अक्कलच नाही त्याला. काय झालं? अरे मला असं वाटतं की अण्णांना ना डाऊट आलाय आपल्याबद्दल. कसं काय? अरे काय माहिती, काल रात्री त्यांनी अचानकच विचारलं की तुझं लफडं तर नाही ना कुठं, अयो, आणि संध्याकाळी मला कुठं जाऊ पण दिलं नाही त्यांनी. मला तर 100% वाटतंय त्यांना ना आपल्याबद्दल माहिती झालंय. मी तर आधीपासूनच सांगत होते तुम्हा सगळ्यांना की हे प्रेम प्रेम काय सोपं नसतं. आता अण्णांना कळलंय. ज्या दिवशी तुम्हाला रंगे हात पकडते ना, मग त्यावेळेस कळन तुम्हाला. ए बाई, तू अजून का विषय वाढवायला लागली? हा, दोघांना अजून घाबरावं लागली तू शांत करायचं तर. ए, जे खरं आहे ना ते सांगते मी, कळलं तू का? 2 मिनिटं शांत बस माझी आई. मी नाही बसणार शांत. अरे शांत बसा, तुमच्या अशामुळे ना आमचं परत डोकं चालत नाही आता. अगं राणी, तुम्हाला सोडून तर जाणार नाही ना? राहुल, मी तुला नाही सोडून जाणार कधीच, पण मग आता काय करायचं आपण? आता एकच गोष्ट करायची, थोडे दिवस शांत बसायचं. शांत बसायचं म्हणजे काय करायचं? शांत बसायचं म्हणजे राहुल्या, आता थोडे दिवस तुम्ही दोघांनी भेटायचं नाही आणि बोलायचं पण नाही. एकदा का हिच्या अन्नाचा डाऊट गेला की मग परत भेटा, काय अडचण आहे? हा, बरोबर बोलतोय का नाही? अरे काय बरोबर बोलतोय, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अगं राणी, मी पण राहू शकत नाही तुझ्याशिवाय, पण अण्णाने आपल्याला भेटताना बघितलं तर इथून पुढे पण भेटू देणार नाही. त्यामुळे आपल्याला हे करायला लागेल. बरोबर आहे. असं ना, तर ठीक आहे, चल ग गीते. अगं राणी, अरे जाणार राहुल्या, समजून सांग यार, तुमचं काय कळतच नाही मला. राणी, कुठे झाली का? अहो अण्णा, ते गीताकडे चालले. का? परीक्षा जवळ आली ना, तर हा. तिच्याकडे जाऊन मग अभ्यास करते. असं आहे होय? हा तिला जिकडे बोलून घ्यायचं. हा, पण मग तिची आई आजारी ना, त्याच्यामुळे मग तिला नाही इकडे येत आहेत. मग मीच तिकडे गेली की मग तिच्या आईला पण थोडीशी मदत होती.
हा बरं बरं. येतो. पण लवकर ये बरं का. हो हो हा वै ग तुझा अण्णांनी पाटल्या बिटल्या तर नाही ना केला? नाही ग, मी तर माग वळून वळून बघत होती पण मला तर नाही दिसले ते कुठंच. बहुतेक मग कदाचित आहे ना त्यांचा डाऊट कमी झाला असेल. तसे मी तुला आधीच सावध केलं होतं, तू आता पण सावध राहा बरं का. आणि तुला खरं सांगते, उपाय देते, खरंच तर तुम्ही वेगळेच व्हा. तुला ना आता चुकीचं वाटत माझं बोलणं, पण ज्यावेळेस तुझ्यासोबत घडल ना त्यावेळेस तुला खरंच वाटेल, त्यावेळेस तुला माझे शब्द आठवतील. हा ग, पण मग ना गीता, मला नाही वाटत ग मी त्याच्यापासून दूर राहू शकते. माझं त्याच्यावर जरा जास्त प्रेम झालंय आता. मी शरीराने वेगळी राहू शकते ग, पण मनाने कधीच नाही. तुम्ही प्रेमात पडलेले लोक एवढे विचित्र का असतात बरं? ते तुला नाही समजणार, कारण तू कधी कोणावर प्रेमच केलं नाही ना. ए बाई, मला कधी कोणावर प्रेमच करायचं नाही. बरं ते जाऊन दे, चल हे बघ. अजून किती दिवस मी तिला भेटणार नाही. अरे अरे थोड्या दिवसाची गोष्ट आहे रे. पकडलं तर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. हा, उठल्यापासून राणी राणी राणी. थोडे दिवस शांत बस आपलं. अरे गण्या, मला राणी वाचून एक सेकंद पण करमत नाही. जा मग तिला भेटायला. अरे सकाळपासून सांगतो तुला, त्या अण्णा 100% तिच्या डोळा ठेवून बसलेला असं. असा दिवस एवढ्या लवकर येईल वाटलं नव्हतं रे मला. अरे अजून काहीच बघितलं नाहीस मित्रा. प्रेमात लय गोष्टी बघावं लागतात. कळतंय तुला? असं समज की शिकार करताना वाघ जसा 2 पावलं मागे येतो ना, तसा तू 2 पावलं मागे गेलास. काय गण्या, काय रावलं तू? 2 पावलं पुढं 2 पावलं मागं. तसलं काय बोलू नको इथं. आता मला फक्त राणीला भेटायचंय. अरे काय राणी राणी यार, सकाळी उठल्यापासून. हा, तू चल बरं इथून, टपरीवर जाऊ आपण. नाही नको, इथंच बरं वाटतंय बस. मग राणी राणी करायचं नाही, जरा शांत बस. एक तर डोकं चला नाही तर काय सकाळपासून राणी राणी राणी. तुम्ही उगाच पोरीवर संशय घेतात. आपली पोरगी तशी नाही. हो ना सुमे, माझ्याकडून चुकलंच बघ. बिचारीला काय बाई बोललो रे मी, असं नव्हतं बोलायला पाहिजे. कोणाला बोलायला नव्हतं पाहिजे अण्णा. अरे राणी आलीस होय, बस. बरं झालं आलीस. काय नाही ग, ते त्या दिवशी तुला काय बाई बोललो ना मी, लोकांचं ऐकून तुझ्यावर संशय घेतला. माझ्याकडून चुकलं, माफ कर मला. हो ना, गावातलं कोणीतरी काहीतरी सांगतं आणि तेच ऐकून आम्ही दोघं बी तुझ्यावर पडतो. हा ना. चुकलं बघ, माफ कर. हो बाई, माझ्याकडून तर मी लपून छपून 2-4 बार तुझा पाठलाग केला मी, पण जेव्हा डोळ्याने बघितलं ना तेव्हा माझ्या डोळ्यावर विश्वास बसला बघ. आज मला अभिमान आहे बाई तुझा, तू माझी लेक आहेस म्हणून. हा माझ्या विश्वासाला तडा नको माय जाऊ देऊ. हा अण्णा, मी असं कधीच वागणार नाही जेणेकरून तुमचा विश्वासघात करेल मी. गुणाची ग माझी पोर. हे बघ गण्या, हा. मी ना ह्या गोष्टीला आधीपासून विरोध करत होती. कधी ना कधी तिच्या घरी कळणारच होतं. अगं कळलंय का नाही हे आपल्याला अजून माहित नाही. तू उगाच काय पण विचार करू नको बरं. आता गण्या, तूच मला सांग बरं, आपलं गाव काय एवढं मोठं आहे का? इथं घडलेली गोष्ट लगेच दुसऱ्या गावाला कळती. आणि तूच सांग बरं आता मला, हे बघ, आपण एवढा वेळ भेटतो, हे करतो, सगळ्या गोष्टी बोलतो, कोणी ना कोणीतरी गावाच्या लोकांनी बघितलंच असेल ना. त्यांचं जाऊन दे, आपल्याला पण बघितलं असन. अगं तू जरा चांगलं बोलत जा ना बाई. हा, असं काय करते तुझ्या वेळेस भेटल्यावर?
अरे जे खरं आहे ना तेच सांगते मी. आता तूच मला सांग बरं, आता त्यांचा हा जो काही मॅटर चाललाय, जर तो अण्णाला कळाला आणि अण्णा तर तुला माहिती आहे किती कडक स्वभावाचे येतं, आणि ते जाऊन लगेच पोलीस कंप्लेंट करतील, आणि पोलीस कंप्लेंट केल्यावर काय होतं माहितीये का? काय होतंय? पहिले तर ना त्या मुलाच्या मित्रालाच पकडतात आणि टायर मध्ये घालून ना सट्टा 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 हाणतात. अयो, आणि मला ना लय भारी वाटतंय, म्हणजे वाईट वाटतंय. अरे तो मित्र तूच आहे. गीते उगा घाबरून देऊ नको ना मला तू. अरे घाबरून नाही देते मी, जे खरं आहे तेच सांगते. अरे हा, मग आता मार खायला तयार राहा बर का. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी त्याच्यात कधी नव्हतेच. तूच नुसतं पुढं माग करत होता. काय गण्या तू. अयो देवा, आता हाय टायरात घालून पटके राहुल्या. अरे यो गण्या कुठे गेला काय माहित, काय झालं सगळ्यांना काय माहित, सगळेच साथ सोडून चालेत आज काय. ओ गणेशराव, कुठं झटका देऊन चाललाय? केव्हापासून वाट बघतोय इकडं. अर न बोलताच चाललाय होय. बर जा, तू पण राहण्यासारखं चिडून जा माझ्यावर. काय झालं सगळ्यांना काय माहित, सगळे साथ सोडून चालेत आजकाल. जा निघ. राहुल्या, मी असं ऐकलं की प्रेमात मित्र लय मार खातात रे. गणा तुला वाटतं मी तुला मार खाऊ देईन? अरे मग पोलिसांनी उचलून नेलं, तिथं वाचवलं येणार आहेस का मला? अरे गणा तू माझा जिगरी यार आहेस, तुझ्यासाठी पोलीस स्टेशन काय कुठं पण यायला तयार आहे. बस मित्रा, हेच ऐकायचं होतं. अरे लय घाबरलो होतो मित्र. अयो कोणी तिकडे बघ. तुमच्या जय आणि वीरूची मिठी संपली असेल तर एक गुड न्यूज देऊ का तुम्हाला? अयो कधी? नालाय का गबस की. राणी तू इथं काय करतेस? तू आधी घरी जा बरं. अण्णाने आपल्याला एकत्र बघितलं ना, त्यांचा संशय खरा ठरायचा. आता या राहुल आणि राणीला अण्णा काय कोणीच वेगळं करू शकत नाही. कस काय? अण्णांनी मला सांगितलंय की त्यांचं चुकलंय म्हणून, हा, आणि त्यांनी उगाचच माझा संशय घेतला. आणि आता ते बोलले की तुला हवं तसं कर, तर जेव्हा घराबाहेर पडायचं तेव्हा पड. वा वहिनी, एक नंबरची गुड न्यूज दिली तुम्ही. राणी तू खरं बोलते? अरे तुझी शपथ. चालतंय मग चल, संध्याकाळी आपल्या जागेवर भेटायला. ठीक आहे, पण चल येते मी. काळजी घ्या, उगाच टेन्शन घेऊ नको तू. काय ना, जावा तुम्ही. टेन्शन कसलं? अरे नशीब काढलंच मित्रा, सासरा एवढा समजूतदार भेटला तुला. चला आता मला काहीतरी खाऊ घाल. बिस्किट पुडा, बिस्किट पुडा खाऊ घाल. किती भारी वाटतंय ना ते दोघांनी एवढं खुश बघून. खुश तर असणारच ना ते, एवढी मोठी सिक्युरिटी त्यांच्यावर लक्ष ठेवायला. गीते, तू एखाद्या पिक्चर मध्ये डाकूचा रोल करायला का नाही जात? लय भारी शोभते ग तू. इथंच एवढा मोठा पिक्चर चालू आहे, मग तिकडे कशाला जाऊ मी? हे पण एकदम खरं बोलली बघ. बघ ना, एकदम पिक्चर सारखा सीन चालू आहे ग. कसे हसतात दोघ जण. बघ ना, एवढं सगळं होऊन पण त्यांना माझ्यावर विश्वास बसला. राणी आपण खरंच नशीबवान आहोत. खरंच ना, खरंच नशिबवान आहे आपण. कारण अण्णांना कळलं पण नाही आणि आपण परत भेटलो. हे सगळं फक्त गण्यामुळे झालं बरं का. गण जर त्या दिवशी बोलला नसता ना, तर आपण परत भेटलो असतो ना, आनंद पकडला असता आपल्याला. खरंय, पण मग हे बघ, तुला जर खरंच माझ्याशी लग्न करायचं असेल, अण्णांकडे जर हात मागायला यायचं असेल ना, तर तुला काहीतरी नोकरी शोधावं लागेल. शोधतो की. तू बघ आता मी काय करतो. आता इथनं पुढे आपण दोघांनी पण नीट अभ्यास करायचा. आता भेटणं कमी आणि अभ्यास जास्त. राणी जर आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचं असेल ना, हे करावंच लागेल. खरंय राणी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. माझं पण तुझं खूप प्रेम आहे राहुल. अण्णा, अण्णा, असं आम्ही फक्त अभ्यासाला आलो होतो बरं. हे ठिकाण आहे काय तुमचं भेट घ्यायचं? हो अण्णा, कॉलेजमध्ये पेपर चालू त्याची चर्चा चालू होती अण्णा. कॉलेजचे पेपर? कॉलेजचे पेपर मला काय चिवत्या समजतो? अण्णा, मला माहित नाही कॉलेज काय.
अण्णा त्याला नका मारू, काही त्याची नाही चूक आहे अण्णा. त्याची नाही ना चूक, नाही तुझी चूक आहे ना. नाही, नाही. अण्णा जे काय मारायचं मला मारा, तिला नका मारू. तिला नको मारू. हा हाड खाऊ. अण्णा अण्णा नका ना अण्णा त्याला मारू मारू. नका त्यांना. अरे तर बाजूला सरक रे. हाड खाऊ, तुझ्यामुळे नाही हे सगळं कुठं ते झालेले आहेत माहिती आहे तुला. दलिंदर तोंडाच्या पहिल्यापासून दलिंदर आहेस तू. हा हो अण्णा, आम्ही काय चुकीचं नाही केलं. आमचं प्रेम आहे, एकमेकावर लग्न करणार आहे. सुखात ठेवून की तिला. प्रेम आहे. हा अबे तुला नाक पुसता येतं का शांबड्या, आणि निघाला लग्न करायला. अण्णा नका ना मारू त्याला. अण्णा त्याची नाही चूक याच्यामध्ये. हा पुन्हा चूक आहे मग. त्याची चूक नाही यार. पुन्हा चूक आहे. अरे चूक माझी आहे, माझी. मी तुला जन्माला घातलं ना, ही माझी चूक आहे. समजलं का. जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं. हा तुला 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 शिक्षण दिलं, चूक झाली माझी चूक. अण्णा तुमची हा? चूक. हे बघ आजपासून तुझं सगळं पण कॉलेज फिलेज सगळं पण हाड खाऊ. अण्णा जे मारायचं मारा, तिला कॉलेज नका बंद करू. फाड खाऊ. तुला काय पण करायचंय तुझ्या बापाला बोलितो, तुमच्या मायला तुमच्या. अण्णा सोडा त्याला. बरोबर सोडतो मी. अण्णा सोडा की. अण्णा नका अण्णा नका. गण्या ती पाहिजे यार मला. भले अण्णाचं मर्डर करावं लागलं ना गण्या, तरी चालेल. अरे काय बडबड करतो रे तू. शांत बसती तसं हो माग. किती काही झालं ना तर मी तुला सोडून कधीच जाणार नाही. मला माझं आयुष्य ना तुझ्याच सोबत काढायचंय, आणि तू सोडून ना मी कधीच दुसरा कोणाचा विचार करत नाही आणि करूही शकत नाही. पण मी काय करू गण्या, मला ती पाहिजे. गण्या एक तर तिला भेटू ना, माझा जीव घे. अरे शांत बस रे. गण्या हा गावात चल, काहीतरी मॅटर झालाय. गण्या गण्या राणी कुठे गेली. गण्या राणी गेली. अण्णा नेले राणीला. गण्या गण्या राहुले काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल राव. गण्या राणी गेली. अरे नाही गेली राहुले राणी कुठं. पाहुण्याकडे कुठतरी घेऊन गेले असतील अण्णा. अचानक रात्री कसं घेऊन जातो अण्णा.